तुम्हाला माहिती आहे का, किन्नरांचे अर्थात तृतीयपंथ्यांचे मोठ्या प्रमाणात इस्लामीकरण होत आहे. नमस्कार, मी स्नेहल जोशी, मी विदर्भात कार्यरत आहे आणि मी सुदर्शन मराठीची पत्रकार आहे. आज आपण अत्यंत संवेदनशील आणि तितकाच गंभीर आणि देशाला हादरवणारा विषय समजून घेणार आहोत. तृतीयपंथी किन्नर समुदायावर होत असलेले धार्मिक आघात, जबरदस्तीचे धर्मांतरण आणि प्रशासनाची डोळझाक या संपूर्ण हा जो विषय आहे तो समाजावर परिणाम करणारा विषय आहे. हा विषय सामाजिक नाही तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा, समाज रचनेचा आणि जबाबदारीशी जोडलेला आहे. प्रकरण पहिले, राजापेठ यल्लम्मा देवीचे देऊळ. इथे जबरदस्तीचे धर्मांतरण झाले. सगळ्यात आधी या अमरावतीच्या राजापेठ भागात आपण जाऊया. इथे यल्लम्मा देवीचे देऊळ आहे. इथे एक धक्कादायक वास्तव समोर आले. इथे 2 डझन तृतीयपंथ्यांवर जबरदस्ती धर्मांतरण लादण्यात आले. लादण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की तुम्ही या धर्मात आलात तर अमुक तमुक धमुक अनेक फायदे होतील, तुम्हाला संरक्षण मिळेल. आणि त्या कन्व्हिन्स व्हायच्या आधीच त्यांच्या हातात बदललेल्या नावाचे कागदपत्र तयार होते. आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचे नाव बदलून तयार होते. आता प्रश्न असा की एखाद्या व्यक्तीचं नाव जर सविता असेल तर आधार कार्ड नवं बनवताना कोणते डॉक्युमेंट वापरले, कोणत्या अधिकाऱ्याने त्यावर सह्या केल्या, कोणत्या यंत्रणा त्यामागे काम करत होती. हा फक्त धर्मांतरणचा विषय नाही, हा सरकारी व्यवस्थेतून असलेली फसवणुकीचा प्रकार आहे. घर वापसी केली तर काय होतं, दारासमोर तलवारी नाचवल्या जातात. अजून भयंकर पुढे होतं, धर्मांतरण झाल्यानंतर जेव्हा या तृतीयपंथ्यांना सत्य कळलं, त्या घर वापसी केली, त्या हिंदू धर्मात परत आल्या. त्यांचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना धमक्यांना समोर जावं लागलं. अमरावतीकरांनी हा सगळा प्रकार पाहिला. सुदर्शनच्या पत्रकारांनी पाहिला. त्यांच्या दारात तळपत्या तलवारी नाचवण्यात आला. भीतीचं वातावरण, दहशतीचं वातावरण तयार करण्यात आलं. कारण स्पष्ट संदेश दिला आहे, परत येऊ नका, नाहीतर काय होईल, आणि गेला आहात तर काय होऊ शकतं. मातंगी नंदेश्वरी यांनी हा विषय उचलला. खटला न्यायालयात सुरू आहे. या महामंडलेश्वरी मातंगी नंदेश्वरींनी हा सगळा विषय ताकदीने उचलला. खासदार अनिलजी बोंड यांच्यासमोर तो मुद्दा ठेवला. आज हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आता प्रकरण दुसरे, महामंडलेश्वर आराधना सखी यांना दुबईहून फोन येतो. आता दुसरं प्रकरण हे पुण्याचं आहे, म्हणजे मोठ्या शहरातलं. किन्नर समाजातील महामंडलेश्वर आराधना सखी यांना दुबईहून फोन येतो. फोनवर त्यांना जीवे मारण्याची फक्त धमकीच दिली जात नाही, तर त्या किन्नर आहेत म्हणून घाणेरड्या अश्लील शिवेगाळ त्यांना केली जाते. धर्मांतराला सपोर्ट न केल्याबद्दल त्यांना छळ हा सहन करावा लागतोय का? तो हो, कारण त्या धर्मांतरण झालेल्या तृतीयपंथ्यांची घरवापसी करतात. लव जिहाद धर्मांतरावर त्या निर्भीडपणे बोलतात. म्हणजे जे बोलतात त्यांना दाबायचं आणि जे विरोध करतात त्यांना संपवायचं. प्रशासनाची भूमिका काय? तर तक्रार द्या, FIR लिहा, अशीच असावी ना? पण नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग प्रशासनाचा. तृतीयपंथ्यांना नेहमीच हिडीस प्रशासन देत असतं असं म्हटलं जातं. त्यांचे आरोप ऐकून प्रशासन पहिली प्रतिक्रिया काय देतं? हे बेबुनियाद असेल, हे खोटंच असेल, हे चुकीचंच असेल. आणि विचार करा, आधी तपास करायचा का? FIR दाखल करायची का? पीडितांना संरक्षण द्यायचं का? तर नाही. FIR लिहिली जात नाही, केस नोंदवली जात नाही. धर्मांतरणचा मुद्दा तर यांना माहितीच नाही किंवा मान्यच नाही. मग फक्त अमरावती आणि पुण्यातच हे चाललंय का? तर नाही. हे पॅटर्न संपूर्ण देशात दिसतंय. संख्या वाढवायची मानसिकता कोणत्याही मार्गाने, हेच तर गंभीर आहे की कोणत्याही परिस्थितीत जिहाद करायचा, संख्या वाढवायची. त्यासाठी समाजातील दुर्बळ घटक निवडायचे, गरीब, दबलेले, असुरक्षित तृतीयपंथी समाज सुद्धा. आता हा संपूर्ण देशात हेच वास्तव सुरू आहे. सुदर्शनचे सवाल, कारण आता आम्ही तुम्हाला हा सगळा संपूर्ण प्रकार सांगितला. आता थेट प्रश्न, आधार कार्ड, पॅन कार्ड नाव बदलून कोण तयार करतो हो? कोणत्या अधिकाराची यामागे मूकसंमती आहे? घर वापसी केल्यानंतर धमक्या ज्या दिल्या जातात त्यावर कारवाई काय? FIR टाळणे ही प्रशासनाची निष्क्रियता आहे की कुणाचा दबाव आहे? ही माहिती आम्ही सातत्याने तुम्हाला देत राहू. हा विषय बदलला जाणार नाही, आवाजही थांबणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि सुदर्शन मराठीला फॉलो करत राहा. जय हिंद.